या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऑफिसमध्ये आकाश तनय आणि अखिलचं फोनवरील बोलणं ऐकतो. अखिलला तनयाबद्दल वाटणारी काळजी बघून आकाशला वाईट वाटते, कारण त्याला माहिती असते की तनया प्रेग्नेंट नाही आहे आणि जेव्हा ही गोष्ट अखिलला कळेल तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसेल. त्याचे हे सगळे विचार सुरू असतानाच त्याला वसुंधराचा कॉल येतो. वसुंधरा त्याला विचारत असते की तुम्ही काय करताय, तर आकाश म्हणत असतो की काही नाही, ऑफिसमध्ये काम सुरू आहे. मात्र त्याचा आवाज ऐकून वसूच्या लक्षात येतं की नक्की काहीतरी घडले. ती त्याला विचारते की आकाश काय झालं आहे, तर आकाश म्हणत असतो की वसू, मला तुमच्यावर अविश्वास दाखवायचा नाहीये, पण जर तुम्ही म्हणताय तशी तनयाची प्रेग्नन्सी फेक असेल तर मग आईबाबांनी जी सोनोग्राफी बघितली ती कोणाची, या सगळ्यामागे नेमकं कोण आहे. आणि ते ऐकून वसुंधरा म्हणते की आकाशराव, तुम्ही काळजी करू नका, आजच मी या सगळ्याचा छडा लावणार आहे आणि तनयाच्या ज्या कोणी डॉक्टर आहेत ना त्यांनासुद्धा जाऊन भेटणार आहे. आणि ते ऐकून आकाश काळजीत पडतो. तो म्हणत असतो की वसुंधरा, तुम्ही खरंच हे सगळं करणार आहात का, तर वसू म्हणते हो आकाश, तुमचा माझ्यावर जो विश्वास आहे ना तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही करू शकते. तर आकाश म्हणतो की ठीक आहे, परंतु कोणाला संशय येता कामा नये आणि काही लागलं तर मला सांगा. आणि त्यावर वसू हो म्हणत फोन ठेवून देते. दुसरीकडे जयश्रीने तनयासाठी पालक सूप बनवून आणलेले असते. मात्र तनयाला ते पालक सूप अजिबात आवडत नाही, परंतु जयश्री तिच्या समोरच बसलेली असते आणि तिला आग्रह करत म्हणत असते की माझ्या सासूबाईंनी मला जे जे सांगितलं ते ते सगळं मी तुला सांगणार आहे. आणि मग ती तनयाला जबरदस्तीनेच ते पालक सूप खायला सांगते. तनया मात्र खूप वैतागलेली असते आणि त्याचवेळी वसुंधरा त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की तनया, तुझं खाऊन झालं की मला सांग, कारण आज मी तुझ्यासोबत पोथी वाचायला बसणार आहे. कारण माझी आई म्हणते की पोथी वाचनाने बाळावर छान गर्भसंस्कार होतात आणि मलासुद्धा थोडंसं पुण्य मिळेल. पण ते ऐकून जयश्री म्हणते की तुला कशाला हवं आहे ग पुण्य, तुझ्याऐवजी मी पोथी वाचते, माझ्या नातवंडावर मी गर्भसंस्कार करणार आहे, तू नाही. आणि तिचं असं बोलणं ऐकून वसूला वाईट वाटतं, मात्र ती काही बोलत नाही. तर जयश्री तनयाला सांगते की मी पटकन जाऊन पोथी वाचनाची तयारी करते, तुझं खाऊन झालं की तू खाली ये. आणि त्यावर तनया हो म्हणते, तर जयश्री पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर तनया रागातच वसुंधराला विचारते की तुला हे सगळं बोलायची काय गरज होती ग, आता मला त्यांच्यासोबत जाऊन बसावं लागेल. तर वसू नाटक करत म्हणत असते की अगं तनया, प्रेग्नेंट आहेस ना तू, मग बाळावर गर्भसंस्कार व्हायला नको का. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे कंपनीमध्ये एक क्लायंट आलेला असतो. त्याला अखिलसोबत एक मोठी डील फायनल करायची असते. अखिल त्याला सांगत असतो की मला 4 दिवसांचा वेळ द्या, मी तुमच्यासमोर बजेट सादर करतो आणि मग त्यानंतर आपण ही डील फायनल करूयात. आणि त्यावर तो क्लायंट म्हणतो की ठीक आहे आणि तो तेथून निघून जातो. त्यानंतर भास्कर अखिलला समजवण्याचा प्रयत्न करतो की आपण आधी क्रॉस चेक करूयात, तू लगेच कोणतीही कमिटमेंट देऊ नको. मात्र अखिल त्याचा मुद्दा समजूनच घेत नाही. तो म्हणत असतो की अरे दादा, हे किती मोठे क्लायंट आहे तुला माहीत नाही का, आणि मी त्यांच्याबद्दलची सगळी माहिती काढली आहे, त्यांचं मार्केटमध्ये चांगलं नाव आहे आणि त्यांना एकाच वेळी भारतामध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी इव्हेंट करायचे आहेत. जर आपण ही डील फायनल केली ना तर आपलंसुद्धा खूप मोठं नाव होईल आणि आपल्या कंपनीला खूप प्रॉफिटसुद्धा होईल. त्यावर भास्कर त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की मला तुझं म्हणणं कळतंय, पण तू माझा मुद्दा समजून घेत नाही आहे, आपण लगेच अशी कमिटमेंट द्यायला नको, आपण थोडा वेळ थांबूयात. परंतु अखिल त्याचं काही ऐकत नाही आणि तेथून निघून जातो. तर दुसरीकडे तोच क्लायंट विशाखाला फोन करतो आणि हसतच सांगतो की मी तुमच्या त्या अखिलला बाटलीत उतरवलं आहे, तो माझ्यासोबत डील फायनल करायला तयार झाला आहे. त्याला असं वाटते की आपण भारतामध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी मोठी इव्हेंट करणार आहोत. आणि हे सगळं ऐकून विशाखा खुश होते. ती हसतच म्हणते की चला, म्हणजे एकदाची तुम्ही मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधली आणि त्याला टोपीसुद्धा घातली. आणि त्यावर तो माणूसही हसतच हो म्हणतो आणि पुढे काय करायचं हे तिला विचारतो. तर विशाखा त्याला सांगत असते की आता तुम्ही त्या कंपनीमध्ये जा आणि त्या कंपनीमधून आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा काढता येईल यासाठी प्रयत्न करा. आणि त्यावर तो माणूसही हो म्हणतो. परंतु विशाखाचं हे सगळं बोलणं सदानंदने ऐकलेलं असतं. तो तिला म्हणत असतो की विशाखा, हे काय चाललंय तुझं, एकीकडे तू आपल्या लेकीच्या संसारात ढवळाढवळ करते आणि असं दाखवते
की जशी तुला तिच्या संसाराची, तिच्या घराची खूप काळजी आहे आणि दुसरीकडे तू त्यांनाच लुबाडायला इथे प्लॅन करतेस, तुला काही वाटत नाही का? मात्र विशाखा त्याचं बोलणं मनावर घेत नाही, उलट त्याला 4 शब्द सुनावते. त्यामुळे सदानंद खाली मान घालून तेथून निघून जातो. दुसरीकडे जयश्री पोथी वाचनाला बसलेली असते. तनया देखील तिच्या जवळच असते, पण ती मनाशी म्हणत असते की या म्हातारीला आजच का पोथी वाचायची आहे, मला किती झोप येते, हिला कळत का नाही. तर वसुंधरा त्या दोघींकडे बघत असते. तनया आणि जयश्री आता इथून हलणार नाही याची खात्री पटल्यावर ती पटकन तनयाच्या खोलीमध्ये जाण्याचं ठरवते, जेणेकरून तिला तनयाच्या डॉक्टरांचा नंबर आणि ॲड्रेस मिळेल. आणि मग त्यानंतर ती त्या दोघींच्या नकळत पटकन तनयाच्या खोलीत जाते आणि तिथे शोधाशोध करायला सुरुवात करते. तर इकडे तनयाला काहीतरी बहाणा हवा असतो आणि म्हणून ती जयश्रीला सांगते की आई, मी माझी औषधं घ्यायला विसरले, मी पटकन जाऊन औषध घेऊन येते. पण जयश्री म्हणते की तू कुठेही जाऊ नको, मी वसुंधराला बोलावते. आणि ती वसूला आवाज देते, परंतु वसू तनयाच्याच खोलीत असते. तिला भीती वाटते की जर मी इथून आवाज दिला तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे ती काही उत्तर देत नाही. तर जयश्री चिडलेली असते आणि तनया पटकन म्हणते की आई, तुम्ही काळजी करू नका, मी पटकन जाऊन माझी औषधं घेऊन येते. आणि ती लगेच तिच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे वसुंधराला डॉक्टरांची फाईल सापडलेली असते, परंतु ती फाईल घेऊन खोलीतून बाहेर पडणार इतक्यात तनया त्या ठिकाणी येते. त्यामुळे वसुंधरा बाल्कनीमध्ये लपून बसते. तर तनया तिच्या आईला कॉल करते आणि तिच्या आईला सांगते की ह्या म्हातारीने माझं डोकं खाल्लं आहे, रोज हिचं काही ना काही नवीन सुरू असतं, आज तर काय मला पोथी वाचायला घेऊन बसली आहे. ते ऐकून विशाखा हसतच म्हणते की बाळा, काळजी करू नको, फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. मी माझं प्लॅनिंग सुरू केलं आहे, आता लवकरच ती कंपनी तुझ्या नावावर होईल. आणि हे सगळं काही ऐकून तनया खूप खुश होते. आणि त्याचवेळी तिला जयश्रीचा कॉल येतो. ती खाली जाण्यासाठी निघणार इतक्यात तिला बाल्कनीमध्ये कोणीतरी आहे असं जाणवतं. त्यामुळे ती बाल्कनीच्या दिशेने जाण्यासाठी निघते. तर वसुंधरा खूप घाबरलेली असते. मात्र तनया पडदा बाजूला करणार इतक्यात तिला जयश्री पुन्हा आवाज देते. त्यामुळे तनया तशीच खाली जाते आणि मग वसुंधरा बाहेर येते. ती पटकन त्या डॉक्टरांच्या ॲड्रेसचा, फोन नंबरचा फोटो काढते आणि त्या खोलीतून बाहेर पडते. दुसरीकडे भास्कर आकाशला त्या क्लायंटबद्दल आणि अखिल त्याच्यासोबत जी डील फायनल करणार आहे त्याबद्दल सांगत असतो. आकाश म्हणत असतो की ही तर चांगली गोष्ट आहे ना, आपल्याला भरपूर प्रॉफिट होईल. तर भास्कर म्हणतो की हो आकाश, मात्र त्या क्लायंटबद्दल मी इतर कोणाकडून काही ऐकलेलं नाही आहे, मला असं वाटतं की आपण आधी क्रॉस चेक करायला हवं. तर आकाश म्हणतो की हो दादा, क्रॉस चेक तर करायलाच हवं, त्याशिवाय आपण डील नाही फायनल करू शकत. तर भास्कर म्हणतो की अरे हेच तर मी अखिलला समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो माझं ऐकतच नाही आहे. तो पुढच्या 4 दिवसात डील फायनल करणार आहे, त्यामुळे आता तुला त्या कंपनीची माहिती काढायलाच हवी. आणि ते ऐकून आकाश म्हणतो की ठीक आहे, तू मला त्या कंपनीचे डिटेल्स पाठव, मी काही ना काही माहिती काढतो. त्यानंतर जेव्हा आकाश घरी येतो तेव्हा वसुंधरा डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघालेली असते. ती आकाशला दिवसभरात घडलेला सगळा प्रसंग सांगते आणि म्हणते की आज आपल्याला नक्की खरं काय आहे ते कळेल. तर आकाश म्हणतो मात्र त्या डॉक्टर आपल्याला खरं का सांगतील. तर वसुंधरा म्हणते तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या तोंडून सत्य कसं वदवून घ्यायचं याची मी व्यवस्था केली आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.